नाशिक कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात आलेलं कुंभदूत हे AI प्लॅटफॉर्म अखेर लॉन्च. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती. यावेळी आमदार अनिकेत तटकरे आणि अजित यशवंतराव यांनी सुनेत्रा पवारांचं केलं स्वागत. राज्यसभा आणि विधान परिषदेवरून महाविकास आघाडीत मतमतांतर. राज्यसभा किंवा विधान परिषदेपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी, अतुल लोंढेंची मागणी. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडनं खंडणीसाठी धमकी आल्यानं सुरक्षा वाढवली. भाजपा आमदार प्रकाश भारसाखळेंनंतर साजिद खान पठाण यांना धमकीचा फोन. मुंबईत बनावट रेशन कार्ड तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या टोळीवर कारवाई. दिंडोशी पोलिसांनी 7 जणांना अटक करत 350 बनावट रेशन कार्ड केली जप्त. बेलापूर गावाशेजारील मैदानावर महापालिका सुसज्ज हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणार. मात्र हक्काचं खेळाचं मैदान जाणार असल्यानं गावकऱ्यांनी मोर्चा काढत दर्शवला विरोध. जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. गावाचा कारभार सरपंचाकडेच राहावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची 86 कोटींपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत. 10 दिवसात थकबाकी भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याचा पाटबंधारे विभागाचा इशारा. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना मांजरा धरणातून पाणी पुरवठा. उत्तर प्रदेशमध्ये शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 4 जणांना अटक. 2 देशी पिस्तुलं, 4 मॅगझिन आणि 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घसरण. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.